सरपंच उपसरपंच तसेच गुरुजन वर्ग तसेच ग्रामस्थ आमच्या संस्थेला यावर्षी 10 वर्ष झालेली आहेत आणि 10 वर्षामध्ये आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवलेले त्याच्यामध्ये आपण मुंबईमध्ये अनाथाश्रम असेल, गावच्या ग्रामीण भागातील शाळा, वाड्या वसती शाळा तिथे आपण झेरॉक्स मशीन, वह्या वाटप, बॅग वाटप असे वेगवेगळे उपक्रम आपण दरवर्षी करत असतो. 2019 साली सांगली कोल्हापूर ज्यावेळी पूर आला त्या सांगली कोल्हापूरमध्ये पण आम्ही धान्य किट वगैरे वापरले, म्हणजे वाटप केले. त्याच्यानंतर पण आम्ही स्कूल किटचंही तिकडे वाटप केलं त्या 2019 साली. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी 2021ला चिपळूण महाडला पूर आला त्या शाळेत तिकडे पण आपण धान्य वाटप वगैरे केलेलं आहे. म्हणजे जिथं काय असं महाराष्ट्रामध्ये कुठेही आपत्तीग्रस्त काय असेल तर आपली संस्था वेळोवेळी धावून गेलेली आहे आणि त्या संस्थेचा यावेळी 10वा वर्धापन दिन आहे. तर आमचे यावेळी पण आमचा ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम झाला. तर आमचे मित्र श्याम खेडेकर बोलले की आपले बीडला पूरग्रस्त झालेला आम्हाला माहिती आहे, कारण इथं नेहमी दुष्काळ असतो, पण यावर्षी मराठवाडा पूर्ण बीड जालना या ठिकाणी पूर आला. तर आपण बोललो की धान्य वाटप करायला आम्हाला तसा म्हणजे बऱ्याच ठिकाणी फोन येत होते, पण आम्हाला त्या वेळी आम्हाला ते करता नाही. आपण कसं आमचा मेन संस्थेचा मेन हे आहे की शिक्षणावरती आम्ही भर देतो की गोरगरीब गरजू मुलांना आम्ही शिक्षणासाठी काही ना काही वाटप किंवा मदत करत असतो. तर आम्ही त्या दृष्टीने यावेळी आपण वह्या वाटप आणि स्कूल किट वाटप कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण जवळजवळ 100-150 मुलांना आपण त्यावेळी हे करणार आहे. ह्या आपल्या स्कूल किट वाटपासाठी मुंबईतील आपल्या प्रतिष्ठित बऱ्याच व्यक्तींनी मदत केलेली आहे. आमच्या पाटण तालुक्याचे विभाग नेते नितीन पाटील दादा तसेच राकेश पाटील दादा यांनी आम्हाला तसे आमच्या संस्थेमधील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी पण या उपक्रमामध्ये हातभार लावलेला आहे. तरी त्यांचे आम्ही मनापासून संस्थेवर पण आभार मानतो आणि असे उपक्रम आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालूच असतात. जे काय आणि आपले सभासद पण त्याला सपोर्ट करतात. तर ह्या जसं आम्ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही काय ते करतो, तशी विद्यार्थ्यांची पण एक जबाबदारी आहे की आपल्या पालकांनी आपला विश्वास टाकला शिक्षणासाठी केलेला आहे, तर तुम्ही पण एक मोठं होऊन काहीतरी अधिकारी बनायचं आहे किंवा हे मनामध्ये ठेवून तुम्ही त्या दृष्टीने अभ्यास करत जावा. कारण तुमच्या आई वडील कष्टातून तुम्हाला शिकवत असतात, तर त्या कष्टाचं कुठंतरी चीज झालं पाहिजे. शिक्षक वर्ग तुमच्यासाठी मेहनत घेतात, तर त्या मेहनतीचं कुठं फळ मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करत जावा आणि आपण या पुढे कसं काय मोठं होऊ, आपण अधिकारी बनवू, यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. एवढं बोलून मी 2 मिनिट सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.